सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. ऑलिम्पियाडच्या परीक्षेबद्दल आपण जाणून घेत आहोत, ठीक आहे. पण ऑलिम्पियाडच्या परीक्षेबद्दल अजूनही बऱ्याच पालकांच्या मनात खूप साऱ्या शंका आहेत आणि या शंकांमध्ये भर टाकायला आजूबाजूचे लोक काहीतरी मिथ सांगत असतात आपल्याला. कोणी म्हणतं अफवा, अफवा ज्याला म्हणतो ना आपण, अशा बऱ्याचशा अफवा पसरवत असतात लोक की खूप कठीण असते, खूप हुशार मुलंच देऊ शकतात किंवा इंग्रजी मीडियमच्याच मुलांना देता येतात. अशा बऱ्याचशा अफवा आपल्या डोक्यामध्ये कोणी ना कोणी घालून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपण काय विचार करतो की जाऊ दे बाबा, एवढी कठीण परीक्षा आपल्या विद्यार्थ्याला काही देता येणार नाही, मग आपण सोडून देऊ विचार, ठीक आहे. तो असे जे काही मिथ्स आहेत, अशा ज्या काही अफवा आहेत, त्या अफवांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्या अफवा तुम्ही ऐकलेल्या आहेत त्या मला नंतर कमेंट करून सांगाल की ज्या आपण आजच्या व्हिडिओत घेतलेल्या नसतील, ठीक आहे. तो सगळ्यात पहिली अफवा जी आहे की फक्त हुशार विद्यार्थी देऊ शकतो, ठीक आहे. मग फक्त हुशार विद्यार्थी देऊ शकतो हे ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या डोक्यात येतं की अरे, माझा जो मुलगा आहे किंवा माझी जी मुलगी आहे तिला 50% पडतायत, 67% पडतायत, मग तिला देता येईल काही? तर हो, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड असेल, शिकण्याची आवड असलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला ही परीक्षा जी आहे ऑलिम्पियाडची देता येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो सराव आणि आवड, ठीक आहे. विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित वेळेवर सराव केला, कुठल्याही परीक्षेचा जो सगळ्यात मेन कोअर असतो, पाया असतो ना, तो पाया काय असतो? सराव करणे, ठीक आहे. मग आता ऑलिम्पियाडच्या ज्या परीक्षा आहेत, ऑलिम्पियाडच्या परीक्षा 1ली पासून 12वी पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला देता येत आहे आणि त्या परीक्षांचा सराव जर व्यवस्थित झाला तर विद्यार्थ्याला ती परीक्षा देता येते आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण होता येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे मिथ आहे ते असं आहे की ऑलिम्पियाड परीक्षा ह्या अत्यंत कठीण असतात. तर या ज्या परीक्षा आहे, ऑलिम्पियाडच्या परीक्षा ज्या काही आहेत वेगळ्या वेगळ्या विषयांमधल्या, त्या फक्त आणि फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर लक्षात ठेवणं एवढाच त्यांचा उद्देश नाहीये, ठीक आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर रट्टा मारून गेलेला असेल तर कदाचित त्याला तो प्रश्न सोडवता येणार नाही. विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, विद्यार्थ्यांची एखादी कन्सेप्ट समजून घेण्याची क्षमता जी आहे ना, त्या क्षमतेवर आधारित प्रश्न जे आहेत ते प्रश्न तयार केलेले असतात. त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांना, मी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सराव जर नियमित केला, रोज जर 30 प्रश्न, 20 प्रश्न, 50 प्रश्न, जे काही विद्यार्थ्याची कॅपॅसिटी असेल त्या हिशोबाने जर विद्यार्थ्याने ठरवलं की मी रोज 50 प्रश्न करणार, ठीक आहे, किंवा मी रोज 20 प्रश्न करणार, जे काही जितका तुमच्याकडे वेळ असेल त्यानुसार. पण हे कसे करायचे आहेत? हे डेली करायचे. डेली जर त्या विद्यार्थ्याने केले ना, तर तो विद्यार्थी अतिशय छान पद्धतीने एक्झाम क्वालिफाय होऊ शकतोय, यश हे नक्कीच मिळवू शकतो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे अफवा असते ती अफवा असते की ऑलिम्पियाडच्या परीक्षा फक्त गणिताच्या असतात, ठीक आहे. तर मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये मी सर्व विषयांची व्यवस्थित लिस्ट पण दिलेली होती की वेगळ्या वेगळ्या संस्था ज्या वेगळ्या वेगळ्या ऑलिम्पियाड परीक्षा घेतात त्या कुठल्या कुठल्या विषयांमध्ये असतात. तर गणितामध्ये आहे, विज्ञानात आहे, इंग्रजीत आहे, संगणकामध्ये आहे, सामान्य ज्ञानात आहे. एवढंच कशाला, भाषेच्या बद्दल सुद्धा आहेत, इंग्रजी सोबत हिंदीची सुद्धा परीक्षा होते. त्याच्यानंतर ड्रॉइंगची सुद्धा असते ऑलिम्पियाड, ठीक आहे. ड्रॉइंगची सुद्धा ऑलिम्पियाड होत असते. तर ज्या विद्यार्थ्यांची चित्रकला चांगली तो विद्यार्थी ऑलिम्पियाड ड्रॉइंग मध्ये पण पार्टिसिपेट करू शकतोय. अशा पद्धतीने फक्त गणितासाठी ही परीक्षा नसते, ही परीक्षा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी घेतली जाते. चौथं जे मिथ आहे ते असं आहे की फक्त हुशार विद्यार्थी की ज्यांना शाळेमध्ये खूप चांगले मार्क मिळत आहेत तेच विद्यार्थी फक्त भाग घेऊ शकतात. तर नाही, कुठलाही विद्यार्थी त्याचं जर समजा त्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्या विषयामध्ये त्याचं ज्ञान चांगलं असेल, जसं मी आता म्हणाले, एखादा विद्यार्थी असेल की ज्याला ह्या सर्व विषयांमध्ये कमी मार्क पडतात परंतु त्याचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे, खूप सुंदर तो विद्यार्थी ड्रॉइंग करतोय, तर तो विद्यार्थी आता बट ऑब्व्हियसली ड्रॉइंग मध्ये फक्त चांगले मार्क मिळवत असले तर त्याला एक्झाम मध्ये त्याचे जे शालेय परीक्षा आहेत त्या शालेय परीक्षांमध्ये चांगले मार्क असतीलच असं नाहीये, बरोबर. मग तो विद्यार्थी सुद्धा इथे सहभागी होऊ शकतोय, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या शाळेचा दर्जा कसाही असला, शाळेचा दर्जा म्हणजे काय की शाळा कुठलीही असली, नगरपालिकेची असू द्यात, एखाद्या खेड्या गावातली असू द्यात, कुठलीही शाळा असू द्यात, कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्याला सुद्धा ही परीक्षा देता येते. परीक्षा देणं हे खूप कठीण नाहीये. सगळ्यात महत्वाचं हेच लक्षात ठेवायचं आहे की ऑलिम्पियाडच्या परीक्षा ह्या
पहिली जी स्टेप आहे ना, लोकांना ती पहिलीच स्टेप कठीण वाटते. लोकांना काय वाटतं की खूप कठीण असेल, ऍडमिशन कसं घ्यायचं, फी खूप लागत असेल. नाही, काहीच नाही. ₹150 फक्त फी लागते. ठीक आहे. ₹125 त्या फॉर्मची फी असते आणि ₹25 शाळेने घेतले तर शाळा घेते, नाही तर तुम्हाला फक्त ₹125 ह्या फॉर्म जो आहे ऑलिम्पियाडचा तो भरला जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे मिथ आहे ते असं आहे की ऑलिम्पियाडच्या परीक्षा आता जर दिल्यात विद्यार्थ्याने तर त्याचा भविष्यामध्ये काही फायदा नाहीये, असं बऱ्याच लोकांना वाटतं. एक विद्यार्थी आहे की ज्याने विज्ञानाची ऑलिम्पियाडची परीक्षा दिली असं आपण म्हणूयात. ठीक आहे. आता त्या विद्यार्थ्याने त्या विज्ञानाची परीक्षा देताना खूप शांत डोक्याने आणि समजून घेऊन सगळ्या कन्सेप्ट समजून घेऊन अभ्यास केलेला होता. ठीक आहे. तो ऑलिम्पियाडमध्ये त्याला खूप चांगले मार्क मिळाले नाही मिळाले तो भाग आपण नंतरचा ठेवूयात की त्याला तो अगदी नॅशनल लेव्हलला गेला की नाही गेला, इंटरनॅशनल लेव्हलला गेला की नाही गेला, तो भाग आपण दूरचा ठेवूयात. पण सगळ्यात महत्वाचं काय, त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 4, 5, 10 कन्सेप्ट ज्या असतील त्या कन्सेप्ट शांत डोक्याने वाचल्या आहेत, त्या कन्सेप्ट त्याने समजून घेतल्या आहेत आणि त्या कन्सेप्टवर त्या विद्यार्थ्याने छान विचार केलेला आहे, ज्याचा फायदा त्याला पुढे भविष्यात नक्कीच होणार आहे. विद्यार्थ्यांची तार्किक विचारसरणी वाढते, विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची जी कौशल्य आहे, ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणतो, तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल वाढतात. त्यांचं अनालिसिस करण्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्या सुधारतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांच्या करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा त्यांच्या पुढच्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणा नक्कीच यश जे आहे ते मिळतं आणि ह्या एक्झाम त्यांना फायदेशीर ठरतात. तो अशा पद्धतीने ऑलिम्पियाडची परीक्षा असू द्या किंवा होमी बाबाची परीक्षा असू द्यात, या दोघांसाठीही इग्नाइट अकॅडमीकडनं, इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही घेऊन येत आहोत लवकरच बॅच. ठीक आहे. तर तुम्हाला सुद्धा असे काही मिथ्स तुम्ही ऐकलेले असतील आणि त्या मिथ्स बद्दल तुम्हाला अजून माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बॅचेस ज्या आहेत आपल्या त्या बॅचेस लवकरच येणार आहेत. आता सध्या जर आपण बघितलं तर आपली नवोदय प्रवेश परीक्षेची जी बॅच आहे, इयत्ता 6वीत ज्या वेळेला विद्यार्थ्याचं ऍडमिशन होत असतं त्यावेळेला त्याच्या आधी जर त्याने नवोदय प्रवेश परीक्षा दिली, म्हणजेच कोणी तर 5वीच्या विद्यार्थ्याने जर नवोदयची प्रवेश परीक्षा दिली तर त्या विद्यार्थ्याला 6वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत मिळू शकतंय. सीबीएसई बोर्डामधलं शिक्षण मिळतं विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच विद्यार्थ्यांचं राहणं, खाणं, गणवेश सगळं 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 मोफत मध्ये असतं. विद्यार्थ्यांना जे काही शालेय वस्तू लागतात त्या सगळ्या त्यांना फ्री मध्ये मिळवता येतात त्या नवोदयच्या शाळांमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर. मग अशा पद्धतीने हे जे शाळा आहेत ह्या अतिशय चांगल्या असतात विद्यार्थ्यांसाठी आणि त्याची जी तयारी आहे त्या तयारी करता आम्ही बॅचेस घेऊन येतो आहोत 16 मार्च 2026 पासून. ठीक आहे. तर आता या बॅचेस लाईव्ह पण असणार आहेत, रेकॉर्डेड पण असणार आहेत. बॅचची जी फी आहे ती आहे फक्त ₹4,999. तुम्हाला जर बॅच घेताना काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर फोन करू शकताय. ठीक आहे. आणि त्याच्याच सोबत तुम्हाला अजूनही कुठल्या बॅचेस हव्या असेल किंवा अजूनही कुठल्या परीक्षेबद्दलची माहिती हवी असेल, जसं आता नवोदय परीक्षेचे मी तुम्हाला सांगितलं, ऑलिम्पियाडचं मी तुम्हाला सांगितलं, होमी बाबाचं मी तुम्हाला सांगत आहे, सध्या कॉन्स्टंटली आपल्या सिरीज चालू आहेत. जर तुम्हाला NTS, MTS, सैनिकी स्कूल, NMMS, मंथन या परीक्षांच्या बॅचेस सुद्धा हव्या असतील तर तसं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बॅच विकत घ्यायची असेल तर ह्या नंबरवर फोन करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची एक लिंक आम्ही दिलेली आहे, इग्नाइट पाठशालाची लिंक तुम्हाला दिसेल. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल. थँक्यू.